जळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि या प्रक्रियेसाठी आज जवळपास 3000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं जात आहे। जळगावच्या छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये जे आहे महापालिकेच्या मतदान प्रक्रियेतील सहभागी केंद्राध्यक्ष असतील किंवा मतदान अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सर्वांना जे आहे या सभागृहामध्ये आज पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात आहे। मतदान प्रक्रियेमधले नवे बदल असतील किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया कशा पार पडायच्या या सर्व गोष्टींबाबत या ठिकाणी जे आहे कर्मचाऱ्यांना जे आहे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे। जळगावचे प्रांताधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत विनय गोसावी यांच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना जे आहे या ठिकाणी प्रशिक्षण पार पडत आहे। जळगाव शहरासह जिल्हाभरातील जे निवडणूक कर्मचारी असतील किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी कर्मचारी असतील या सर्वांना या ठिकाणी जे आहे प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे। सकाळपासून जे आहे 2 सत्रामध्ये हे कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण दिलं जात आहे। सकाळी 8 ते 12 पहिल्या वेळेत जे आहे पहिला टप्पा या ठिकाणी पार पडला, त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जे आहे प्रशिक्षण या ठिकाणी पार पडण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। मतदान प्रक्रिया जी आहे मतदान प्रक्रियेमध्ये या कर्मचाऱ्यांना जे आहे सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करता यावं यासाठीची कुठलीही चूक मतदान प्रक्रिये दरम्यान होऊ नये यासाठीच कर्मचाऱ्यांना हे जे आहे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जात आहे। आणि पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया जी आहे आज या ठिकाणी पार पडते आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे। जळगाव शहरातील जे आहे वेगवेगळे कर्मचारी असतील जे मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत, नियुक्त करण्यात आलेले आहेत, हे सर्व कर्मचारी जे आहेत प्रशिक्षणासाठी आज सकाळपासून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे आज प्रशिक्षण दिले जात आहे। निवडणूक प्रक्रियेतील बदल असतील किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया असतील या प्रक्रिया संदर्भात जे आहे या कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण पार पडत आहे। आणि या प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रानंतर जे आहे दुसरं सत्र देखील सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा जो आहे 11 तारखेला या ठिकाणी पार पडणार आहे। एकंदरीतच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे महापालिका प्रशासनाची जी तयारी असेल किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया असेल त्या तयारीला या ठिकाणी वेग आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।